नमस्कार मित्रांनो, आपण स्वामी विवेकानंद अकॅडमी सराव प्रश्न क्रमांक 2 चे स्पष्टीकरण पाहत आहे की आपण या जे शनिवारी जो पेपर झाला आहे त्यांचे स्पष्टीकरण पाहत आहे मित्रांनो. व्यवस्थित सर्वांनी हे स्पष्टीकरण ज्या विद्यार्थ्यांनी सोडवता आले नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवा. आपल्याला यामध्ये सराव प्रश्न हा जो काही सराव प्रश्न क्रमांक 2 ची उत्तर तालिका आपल्याकडे पोहोचलेली आहे. जर नसेल तर YouTubeला सबस्क्राइब करा आणि YouTubeच्या मध्ये तुम्ही उत्तर तालिकेचा फोटो सुद्धा YouTubeला सुद्धा अपलोड झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 71 प्रश्नांपासून हा गणित हा विषय आहे. गणिताचे आपण स्पष्टीकरण पाहत आहे की आपल्याला 3171 चा घात 4 आहे. 3171 चा घात 4 या संख्येची विस्तारित मांडणी केल्यास या संख्येची विस्तारित मांडणी केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल म्हणते. आता जर याची विस्तारित मांडणी केली तर एकक स्थानी कोणता अंक येईल. ज्यावेळेस कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर एक अंक असेल आणि त्याची किती वेळा विस्तारित मांडणी केली तर एकक स्थानी हा एकच अंक येईल. वाक्य लक्षात ठेवा. 1 0 1 5 6 0 1 5 6 हे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर असतील तर ती संख्याच एकक स्थानी येत असेल. हे 1 असेल तर 1 येते, 0 येते, 0 असेल तर 0 येतो, 6 असेल तर 6 येते, 1 असेल तर 1. हा झाला 71. याची किती वेळा तुम्ही 371 गुणिले 371 किती वेळा मांडणी केली तर एकक स्थानी कोणता एक अंक येईल 1. नंतर प्रश्न क्रमांक आहे 72. 72 चा आपल्याला आता हे जसं तुम्हाला हे स्पष्टीकरण दिले हे स्पष्टीकरण इथे लागू होईल. 6 चा घात किती येईल 25. नंतर 6 चा घात किती येते 27. नंतर 6 चा घात 24. 6 चा घात 24. 6 चा घात किती आहे 22. 6 चा घात 22 या संख्येची जर आपण विस्तारित मांडणी केली, कशी केली विस्तारित मांडणी केली तर एकक स्थानच्या अंकांची विस्तारित मांडणी केल्यास एकक स्थानच्या अंकांची बेरीज करा. सर तुम्हाला आताच हे सांगितले की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 हे कोणत्याही शून्यचा घात येते किती 15 ला. याची विस्तारित मांडणी केल्यावर 0 येते. 1 चा घात एकक स्थानी किती असेल लिहिला. याची विस्तारित मांडणी केल्यास 1 येते, 5 च्या 5 येते आणि 6 च्या 6 येतो. इथं 6 याची 6 ला किती घात 25 लिहिला तर इकडे संख्या कोणती इथं 6 येतात. इथं संख्या कोणती येईल इथं 6 येतात. इथं संख्या कोणती येईल इथं 6 येतात. इथं संख्या कोणती येईल इथं 6 येईल. यांची काय करायची आहे बेरीज. sin चौक किती होतील 24. याची विस्तारित एकक स्थानच्या अंकांची याची विस्तारित मांडणी करून एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती येईल मित्रांनो हा 24 येईल. एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती होईल 24. नंतर काय म्हणते 2018 चा एप्रिलचा वार रविवार आहे. 2018 च्या एप्रिलचा वार रविवार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवारी होती तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतात. आता कोणते वार 5 येतात एप्रिल महिन्यात म्हणलं तर आपल्याला विचारलेलं काय एप्रिल महिन्यात कोणते वार 5 वेळा येतात. तर ह्याच्यात लक्षात ठेवा की 28 दिवसाचा महिना असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही. 8 दिवस 28 7 चौक 28 एकही वार 5 वेळा येत नाही. 29 दिवसाचा महिना असेल तर एक वार 5 वेळा येतो 1 तारखेचा. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 3 तारखेचे वार किती वेळा येतात 5. 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 30 दिवसाचा असेल तर 1 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. 29 चा असेल तर 1 आणि 28 चा असेल तर 1 नाही. आपल्याला काय म्हणते 2018 हे सामान्य वर्ष आहे आणि कोणती तारीख दिली 1 एप्रिलचा वार कोणता म्हणते रविवार आहे. रविवार 1 एप्रिलचा कोणता दिला रविवार. तर या आहे तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील रविवार आहे. रविवार हे लक्ष द्या. याच्यावर जे वरच्या भागावर जेवढे काही येतील भाग ते 30 दिवसाचे असतात. मध्यभागी 30 आणि फेब्रुवारी महिना आहे 28 किंवा 29 दिवसाचा दिनदर्शिकेबद्दल याच्यात पूर्ण माहिती दिली जाईल. हा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हा कितीचा आहे 30. हे 30 दिवसाचा महिना असेल तर कोणते वार 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार किती वेळा येतात 5 वेळा. म्हणजे 1 चा रविवार आहे. आता 1 चा रविवार आहे तर 2 एप्रिलचा कोणता येईल सोमवार. 2 एप्रिलचा सोमवार इथं वार दिलेला आहे 1 आणि 2 तारखेचे वार किती वेळा येतील 5 रविवार आणि सोमवार. त्या महिन्यात कोणते एप्रिल महिन्यात 2018 च्या रविवार आणि सोमवार हे वार किती वेळा येतील 5 वेळा. हा प्रश्न क्रमांक आपण पाहिलेला आहे 74. हे 74 चं आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73 चं उत्तर आहे हे 73. प्रश्न क्रमांक 73. आता प्रश्न क्रमांक लक्षात ठेवा 74 चा प्रश्न काय आहे की 1 मे 1995 रोजीचा वार गुरुवार आहे. 1 मे 1995 आता दिलेला आहे 1 मे 1995 ला कोणता वार आहे गुरुवार. 1 मे 1995 ला गुरुवार आहे. तर म्हणते तर 1 मे 2001 चा वार काढा. 1 मे 2001 चा वार काढायचा. 1 मे 2001 चा वार काढायचा आहे आपल्याला. सरळ 1 मे चा ते 1 मे चा वर्ष टू वर्ष आपल्याला डायरेक्ट पुढे जाता येते मित्रांनो.
वर्ष ते वर्ष डायरेक्ट काय करता येते, पुढे जाता येते. 2001 मधून 1995 हे वजा करा. 2001 मधून 1995 काय करा, वजा. इथे किती आहे, एक जात नाही. 11 तून 5 गेले, राहिले 6. हातचा परत करा, 10 शून्य, हातचा परत करा 0, हातचा परत करा 0, म्हणजे 6 वर्ष. 6 वर्ष म्हणजे की प्रत्येक वर्षी एक वार, म्हणजे की 6 वार म्हणजे 6 वर्ष, म्हणजे 6 वार पुढे जाणे. आणि याच्यामध्ये वर्षातला फरक काढायचा. आणि याच्यामध्ये जेवढे लीप वर्ष येतात ते पाहायचं. 95 वर्ष लीप नाही, 96 आहे, नंतर 2000 आहे, हे 2000 आहे. 96 आणि 2000, 6 + 2 लीप वर्ष प्लस करायचे 8, म्हणजे 8 वार आपल्याला पुढे जायचं. आपल्याला लक्ष द्या, 95 चा दिलेला आहे, काढायचा 1 चा, म्हणजे की पुढचा काढायचा असेल तर वर्षातला फरक काढायचा, जेवढे लीप वर्ष प्लस करायचे आणि याला 7 ने भागायचे. 7 ने काय करायचं, भागायचं. 7 × 1 = 7, हे उरला 1. जेवढे वार बाकी उरतील, बाकी जेवढे वार बाकी उरतील तेवढे वार पुढे जायचं. आणि बाकी जर 0 आला तर तोच वार येईल. एक वार बाकी उरला तर आपल्याला काढायचा आहे गुरुवारचा. कोणता येईल मित्रांनो, आपला शुक्रवार. गुरुवारचा काय येईल, शुक्रवार. कसं सोडवसाल, वर्षातला काढायचा फरक, आणि फरक काढल्यानंतर हे वर्ष टू वर्ष डायरेक्ट ही तारीख सारखी पाहिजे. वर्षातला फरक काढायचा, नंतरचा काय करायचं, याच्यात लीप वर्ष प्लस करायचे. आणि लीप वर्ष पहिलं पाहायचं, 4 ने भाग जाणारे लीप वर्ष प्लस केल्यानंतर याला 7 ने भागायचं. जेवढे वार बाकी उरतील, पुढे जायचं असेल तर पुढे मागचा दिला 1 चा दिला आणि काढायचं 95 चा. मागचा काढायचा असेल तर तेवढे वार मागे जायचं, पुढचा काढायचा असेल तर तेवढे वार काय जायचं, पुढे जायचं. हा प्रश्न क्रमांक 74 चं उत्तर आहे मित्रांनो, शुक्रवार. आणि नंतर येईल प्रश्न क्रमांक 75 चं उत्तर पहा. आता प्रश्न क्रमांक 75 काय सांगते आपल्याला, की प्रश्न वाचन करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. 1991 ला शिक्षक दिन 5 सप्टेंबर 1991 ला. त्याचा शिक्षक दिन दिलेला नाही, शिक्षक दिन दिलेला आहे फक्त. शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर 1991 ला, मंगळवारी होता. आपल्याला इथे दिलेला 5 सप्टेंबर 1991 ला मंगळवार होता. तर 2016 चा मराठी भाषा दिन असतो मित्रांनो 27 फेब्रुवारी 2016. 27 फेब्रुवारी 2016 चा वार करायचा. आता डायरेक्ट आपण 1991 ते 16 फेब्रुवारी महिन्यात हे डायरेक्ट जाऊ शकत नाही, कारण हे सप्टेंबर ते सप्टेंबर पुढे जाता येते. वर्ष टू वर्ष डायरेक्ट पुढे जाता येते. हे 5 सप्टेंबर हे 5 सप्टेंबर 2016 चा वार काढा. 5 सप्टेंबर 2016 चा वार काढा. नंतर महिने टू महिने पुढे जा. तर अगोदर हे वर्ष टू वर्ष या वर्षात या, आणि नंतर या वर्षातून वर्षात. नंतर आपल्याला 2016 मधून 1991 काय करा, मायनस करा. इथे किती येईल, 5. 11 तून 9 गेले 2, हातचा परत 0 0, किती आले, हे 25, म्हणजे 25 वर्ष. वर्षातला फरक 25. याच्यात लीप वर्ष कसं घ्यायचं, 91 लीप वर्ष नाही, 92, हे 92 आहे. 92 नंतरचा येईल 96, नंतर 2000, नंतर 2000, 2004, 2008, 2012, 2016. आपल्याला किती पर्यंत यायचं, 16. 16 चा कोणता येत आहे, सप्टेंबर, म्हणजे 29 फेब्रुवारी. हे ज्या वर्षातले 29 फेब्रुवारी हे 16 लीप वर्ष आहे. नंतरचा 1 2 3 4 5 6 7, हे 7 वर्ष व्हायले. 7 म्हणजे सरळ 7 मायनस केले तरी चालते, किंवा 7 याच्यात प्लस करा, 7 प्लस करा, किंवा 7 डायरेक्ट 7 7 ची ग्रुप काय करा, मायनस. हे आपले 7 प्लस केले तरी चालतात किंवा मायनस केले तरी चालतात. हे 25 + 7 किती वाले, लीप वर्ष प्लस करा, भागिले करा 7 7 चौक 28, हे 4 आठवडे. आणि इथे किती उरतील, 12 तून 8 गेले 4 0, 4 वार. इथे 4 वार उरले. दिलेला आहे 91 चा, काढायचा आहे 16 चा. तर 4 वार काय जा लागल, पुढे 4 वार पुढे जा. 4 वार पुढे म्हणजे मंगळवार हा मंगळवार, बुधवार हा गुरुवार, शुक्रवार हा शुक्रवार. आणि कोणता वार येईल इथं, हे 4 वार सोडा, कोणता वार येईल, शनिवार. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. आणि येईल कोणता, 5 सप्टेंबर 2016 ला शनिवार येईल. आता आपल्याला पाहिजे 27 फेब्रुवारी. आता फेब्रुवारी ते सप्टेंबर आपल्याला जाता येईल. आपल्याला हे फेब्रुवारी, नंतरचा हा काय येईल, मार्च, नंतर एप्रिल, मे, नंतर हा जून, नंतरचा काय येईल, जुलै, नंतरचा हे काय येईल, ऑगस्ट, नंतरचा हे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आपल्याला काय जायचं, सप्टेंबर. किती, फेब्रुवारीची किती आहे, 27. 27 फेब्रुवारी ते 5 सप्टेंबर, हे 5 सप्टेंबर. याचे दिवस काढायचे मधातले. आता लक्ष द्या की 30 दिवसाचा आपल्याला फेब्रुवारी हा आपल्याला 2000 कोणता मध्ये 2016 आहे. हे फेब्रुवारी मध्ये 2016 मध्ये 29 दिवस असतील. 29 मधून हे 27 गेले, फेब्रुवारीचे किती येतील, 2. मार्च हा 31 चा असतो, 31 हा 30 हा 31 30, नंतर हे 31 31
आणि काय येईल हा आपल्याला सप्टेंबरची इथं पुन्हा मांडणी केली, इथं सप्टेंबरची किती पाहिजे 5. इथे लक्ष द्या की हे फेब्रुवारी 29 दिवसाचा आहे, 29 दिवसामधून हे 27 दिवस गेले, इथं 2, इथं हे 7 चोक 28, 3 2 3 2 3 3 आणि याची किती येतील 5, याचे 5 येतील. नंतरचा आहे 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 कटले. नंतरचा काय येईल हे 5 आणि 2 7 कटले, 3 आणि 3 9 उरले किती 9, 7 गेले 2 उरले. आपल्याला 2 वार काय द्यावा लागेल, हा 2 वार इथे आपल्याला सप्टेंबर दिला, काढायचा फेब्रुवारी, 2 वार आपल्याला मागे जायला लागेल, मागे 2 वार काय जा मागे. शनिवार, शनिवारच्या पूर्वी कोणता येईल आपला, शनिवारच्या पूर्वी 2 वार मागे जा, शनिवारच्या पूर्वी काय येईल शुक्रवार, आणि शुक्रवार शनिवारच्या पूर्वी शुक्रवार, शुक्रवारच्या पूर्वी कोणता येईल गुरुवार. इथं मित्रांनो येईल आपला गुरुवार, म्हणजे 27 फेब्रुवारी मराठी भाषेतील कोणता येईल आपला गुरुवार वार असेल, गुरुवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 76, आपल्याला हे लक्षात आहे की याच्यामध्ये व्यवस्थित सांगितले गेलेलं आहे दिनदर्शिकेमध्ये. प्रश्न क्रमांक 76 रवी त्याच्या बहिणीपेक्षा, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी काय आहे मोठा आहे. हा मोठा रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. जर त्याच्या बहिणीचा जन्म मंगळवारी झाला असेल, जर त्याचा जन्म, त्याचाच म्हणते जर याचा जन्म हा काय झाला, याचा जन्म मंगळवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्म काढा. बहीण आता हे मोठा आहे, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. आता मोठ्याचा जन्म म्हटलं तर मागे जायचं, लहानाचा काढायचा असेल तर पुढे जायचं. जर मोठ्याचा काढायचा की लहानाचा, मोठ्याचा जर जन्म काढायचा असेल तर हे 732 दिवस आपल्याला काय जायला लागेल मागे. तर आपल्याला लहानाचा काढायचा असेल तर 732 दिवस काय जायला लागेल पुढे. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी तोच वार येतो, याला 7 ने भागा, 7 ने भागा किती येतील 7 1 7, नंतरचा 3 ला भाग जात नाही, नंतर हे 2 घ्यायचे असेल 0, 7 चोक किती येतील हे 28, हे 32 मधून 28 गेले उरले 4. आता आपल्याला त्याच्या बहिणीचा काढायचा, लहानाचा, आता लहानाचा काढायचा असेल तर पुढे जायचं, आणि मोठ्याचा काढायचा असेल तर काय करायचं मागे जायचं. मोठ्याचा काढायचा मागे जा, लहानाचा काढायचा पुढे जा. तर आपल्याला 4 वार, आता त्याच्या रवी हा मोठा आहे म्हणते, मोठ्याचा वार दिलेला आहे, त्याची बहीण ही काय आहे लहान आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवा लहान, आणि लहानाचा काढायचा तर 4 वार पुढे जा, 4 वार पुढे. आता बहिणीचा काढायचा 4 वार, मंगळवार हे बुधवार, नंतर गुरुवार शुक्रवार हे 4 वार सोडा, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार, कोणता वार येईल शनिवार. त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी असेल शनिवारी, त्याच्या बहिणीचा जन्म हा शनिवारी झाला असेल. हा आपला 76 प्रश्न, 76व्या. नंतर 77व्या क्रमांकाचा प्रश्न लक्षात ठेवा, 77व्या प्रश्नाचं क्रमांकाचं उत्तर काय आहे 77वा. घड्याळाचे दोन्ही काटे किती वाजता काटकोनात येतात. 12 वाजता येत नाही, 12 वाजता मध्ये 0 अंशाचा कोन होतो, 11:30 वाजता येत नाही, तर 11:30 वाजता, 8 वाजता येत नाहीत, फक्त हे 3 वाजता काटकोनात येतात. किती वाजता 3, जेव्हा 3 वाजले तर हा काटकोन तयार होईल, काटकोन, हा काटकोन 3 वाजता तयार होतो. तर किती वाजता ते म्हणते किती वाजता काटकोनात येतील. घड्याळाचे दोन्ही काटे किती वाजता काटकोनात येतात 3 वाजता, 3 वाजता 9 वाजता हे काय येतील काटकोनात. तर इथे आपल्याला याचं उत्तर राहील 3 वाजता. 12 वाजून 30 मिनिटे झाली असता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा याच्यात किती अंशाचा होईल. 12 वाजून 30 मिनिटे झाली, हे प्रश्न क्रमांक पुढचा जो काही प्रश्न आहे 78 क्रमांकाचा. 12 वाजून किती दिले 12 वाजून 30 मिनिटे, 12 वाजून 30 मिनिटे झाली असता आपल्याला याच्यात लक्षात आहे की आता 12 वाजून 30 मिनिटे झाली असता यांच्यातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातला अंशात्मक कोन काढायचा. आणि अंशात्मक कोन काढण्यासाठी, हे अंशात्मक कोन काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा, हे तास गुणिले काय करायचं 30 वजा 11/2 गुणिले मिनिट. आपल्याला ते चार्ट दिलेले आहे, ते चार्ट रोज वाचन करत जा. त्या चार्टवर सर्व माहिती दिलेली आहे. तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिट. हे तास किती आहे, तास आपले 12, हे 12 गुणिले किती करायला लागेल 30 वजा मिनिट किती आहे 11/2 गुणिले मिनिट किती आहे 30, हे 12 त्रिक किती येईल 36, 360. इथं 2 1 2 2 5 10 15, 15 1 15 उरला 1, 15 1 15, 15 1 16, 165. 360 मधून 165 काय करा मायनस, इथं 10 तून 5 गेले 5, हातचा परत केला, 16 तून हे 7 गेले 9, हातचा परत करा 195, 195 अंश आला. तर हे अंशात्मक कोन हा 180 अंशाच्या वर नसतो, 180 अंशाच्या वर गेला तर तो बाह्य कोन असतो, अंशात्मक कोन नसतो, अंशात्मक कोन नसतो 180 अंशाच्या वर. तर त्यावेळेस काय करायचं, हे उत्तर जर 180 अंशाच्या वर गेलं तर त्यामध्ये 360 अंशामधून मायनस करायचं.
360 वजा किती करायला लागल 195. नंतर सोडवा, या 10 तून 5 गेले 5, हातचा राहिला 1 केला, 16 तून आपले 10 गेले राहिले 6, हातचा परत करा 1, 165 अंश. अंशातून कोण किती अंशाचा असेल आपला 165 अंशाचा. घड्याळामध्ये नंतरचा आपला 79 क्रमांकाचा प्रश्न पहा मित्रांनो. 79 क्रमांकाचा घड्याळामध्ये आपल्याला 9:40 आणि 50 सेकंद झाले असता आरशात पाहिल्यावर किती वाजले दिसतील. 9 वाजून इथं दिलं 9:40 सेकंद, 9:40 9:40 50 सेकंद झाले तर आरशात किती वाजले दिसतील. आता 9 वाजले म्हणजे आपल्याला घड्याळ दिली 12 तासाची. या 12 तासाचं रूपांतर तास मिनिट सेकंदात करा. या 12 तासाचं रूपांतर तास मिनिट सेकंदात करा. इथं काय करायला लागेल, हे 12 तास आहे नुसते तास, तर याला 11 59 आणि 60 लिहिता येते. 12 तास म्हणजे 11 59 60. जर हे आपल्याला 13 वाजले असं म्हटलं असतं, 13:40 50 सेकंद, तर ही घड्याळ आपण किती तासाची घेतली असती 24. या 24 तासाचं रूपांतर 23 59 60 केलं असतं. 23 59 म्हणजे 60, हे 24 तासाची घड्याळ, त्याच्यातून मायनस केलं असतं, उत्तर भेटलं असतं. इथं घड्याळ किती दिली 12 तासाची, तर आपल्याला इथे येईल 9 40 आणि 50. हे याच्यातून काय करायचं मायनस, आरशातली प्रतिमा भेटेल. इथे किती येतील 10, नंतरचा 9 1, नंतर 2 वाजून 19 10 सेकंद, 2 वाजून 19 10 सेकंद ही आपली आरशातली प्रतिमा असेल. सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा किती वेळा परस्पर विरुद्ध बाजूला येतील. परस्पर विरुद्ध बाजूला म्हणजे 180 अंशाच्या कोनात किती वेळा येतील. परस्पर विरुद्ध बाजूला म्हणजे 180 अंशाच्या कोनात किती वेळा येतील असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. हा प्रश्न क्रमांक आहे आपला, प्रश्न क्रमांक आहे 80. प्रश्न क्रमांक 80 काय सांगतो, 9 आपला सोमवार नाही, प्रश्न क्रमांक सोमवारी सकाळी 9, हे सकाळी 9, सोमवारी सकाळी 9 ते 12, 9 ते किती 2, 9 ते 2 सॉरी 9 ते 2 आहे, 9 ते 2 पहा व्यवस्थित प्रश्न. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा याच्यात किती वेळा परस्पर विरुद्ध बाजूला येतील. परस्पर विरुद्ध बाजूला म्हणजे 180 अंशाचा कोन, 180 अंशाचा कोन म्हणजे हे काटा समजा हे असेल तर ह्याच्या विरुद्ध बाजूला आहे, हे परस्पर एकूण एकाचे काय गेले विरुद्ध बाजूला. अशा प्रकारची परिस्थिती सकाळी 9 ते 2 च्या वेळात किती होते. परस्पर विरुद्ध बाजूला हे दर तासाला परत 180 अंशाचा कोन हा एक वेळा होतो, एक वेळा. यामध्ये 6 ची स्थिती, जेव्हा 6 वाजले तेव्हा 6 ची स्थिती काय करावी लागते वजा. 9 ते 12 किती तास वाले, 9 ते 2 किती तास वाले 5 तास, हे 5 तास. दर तासाला किती वेळा एक वेळा म्हणजे किती वेळा होईल 5 वेळा. 9 ते 2 या वेळामध्ये 6 वाजले असते, एकदा तर 6 एकदा काय केले असते मायनस केले ते 6 वाजले नाही म्हणजे सरळ सरळ किती वेळा होईल आपला 5 वेळा हा होईल. किती वेळा 5 वेळा होईल. नंतर सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. 81 प्रश्न नंबर क्रमांक 81 प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 81 पहा की सौरभचे घड्याळ दर तासाला 81 सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. किती सेकंद, हे 5 सेकंद, हे 5 सेकंद. सौरभचे घड्याळ 5 सेकंद दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी बरोबर लावलं, रविवारी हे रविवारी दुपारी आपण 3 वाजता बरोबर लावलं. रविवारी दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ बुधवारी दुपारी 3 वाजता, बुधवारी दुपारी, आता बुधवार आहे, बुधवारी दुपारी किती 3 वाजता कोणती वेळ दाखवेल म्हणते. आता बुधवारी हे बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ. आता रविवार ते आपल्याला काय येईल सोमवार, सोमवारी दुपारी 3 वाजता हे होईल किती तास होतील 24 तास. सोमवार ते मंगळवार दुपारी 3 वाजता हे किती तास होतील 24 तास. आणि मंगळवार ते बुधवार हे बुधवार, मंगळवार ते बुधवार 3 दुपारी 3 म्हणजे किती तास होतील हे 24 तास. 24 तरी किती होतील हे 72 तास. आणि दर तासाला किती सेकंद मागे जाते 1 तास. 1 तास बरोबर 5 सेकंद, 1 तास बरोबर 5 सेकंद, 1 तास बरोबर हे तास काढून घ्या, 1 तास बरोबर 5 सेकंद. 72 इथे येईल, 72 तासाच्या खाली तास टाका, 72 तास इथं सेकंद बरोबर 72 तास बरोबर किती सेकंद. याचा तिरपा गुणाकार करा, 72 गुणिले किती येईल 5 भागिले 1, 5 दोन्ही 10 0, हाचा 1 7 5 35 आणि 1 हे 7 5 35 आणि 1 किती होईल 36. 360 काय होतील सेकंद. आता 360 सेकंद, आता 60 सेकंदाचा काय असतो 1 मिनिट, तर 360 हे आपल्याला काय झाले हे सेकंद आहे, ते सेकंद निघतील. 360 सेकंद बरोबर किती मिनिट. तिरपा गुणाकार 360 गुणिले किती येईल 1 भागिले किती येईल 60, 0 0 कटला 6 6 36 म्हणजे 6 काय झाले हे मिनिट. 6 मिनिट काय होईल
मागे पडेल. मागे म्हणलं तर मागे करा, पुढे म्हणलं तर पुढे करा. आता आपल्याला दुपारी 3 वाजताची हा वेळ आहे. 3 वाजताच्या याच्यातून आपण जर 6 मिनिट मागे गेले, याच्यातून 6 मिनिट जर मायनस केले तर आपल्याला कितीची वेळ आहे? 2:54. 2 वाजून 54 मिनिटं. 6 मिनिट मागे जा, 2 वाजून किती दाखवल? 54 मिनिटाची वेळ दाखवेल. एका दोलकाच्या घड्याळ दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल देते. दर तासाला तासाच्या कशाप्रमाणे देते? संख्येप्रमाणे. आणि दर तासाला दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोल देते. एक घड्याळ दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोल देते. तर ते घड्याळ 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोल देईल? 12:15 ते 5:15. 12:15 हे 12, हे 12 वाजून 15 मिनिटं ते किती म्हणजे 12:15 वाजल्यापासून ते 5:15 वाजेपर्यंत 5:15 5 वाजून 15 मिनिटापर्यंत किती टोल देते? तर इथं 12 लक्षात आहे की दर अर्ध्या तासाला 12 नंतर काय वाजेल? 1 वाजेल, नंतर 2 वाजतील, नंतर 3 वाजतील, नंतर 4 वाजतील आणि 5 वाजतील. हे अगोदर पूर्ण संख्या करा. दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे, दर तासाला तासाच्या संख्येने हे पूर्ण तासाला आहे. 1 2 3 4 5 वाजले, हे 5 तास, हे 5 हे तास. 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 टोल, 5 वाजता 5 टोल. याची बेरीज करा, आपल्याला किती होईल? हे 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 किती वाले? 15. हे 15 टोल. तासाच्या संख्येप्रमाणे किती टोल होतील? 15 टोल. दर अर्ध्या तासाला 1 म्हणजे 12:15 सुरुवात झाली म्हणजे 12:30 हा अर्धा तास होईल. 12:30 1 वाजेल, 12:30 किती होईल? 1 टोल. अर्ध्या तासाला 1 टोल. नंतर किती वाजेल? 1 वाजता 1 टोल. नंतर किती वाजेल? 1:30 वाजतील. 1:30 वाजता 1 टोल. नंतर 2 वाजता 2 टोल. नंतर किती वाजतील? 2:30 वाजता किती होईल? 1 टोल. नंतर किती वाजतील? 3 वाजता 3 टोल. नंतर किती वाजतील? 3:30 वाजता 1 टोल. 4 वाजता 4 टोल. नंतर किती वाजतील? 4:30 वाजता 1 टोल. नंतर 5:30 वाजता काउंट करायची गरज नाही, कारण 5:30 5:15 वाजेपर्यंतच काउंट आहे. नंतर किती येतील? 1 2 3 4 5 हे 5 टोल आणि हे 5 टोल, हे 5 टोल आणि हे किती? 15 आणि 5 किती वाले? 20 टोल वाजतील. किती टोल होतील? 20 टोल. किती होतील मित्रांनो? 20 टोल होते. व्यवस्थित सोडवा. दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1. हे तासाची संख्या 12:15 चालू केली घड्याळ तर 1 अगोदर पूर्ण संख्या घ्या ते 5 पर्यंत. 1 2 3 4 5 याचे करा. नंतर 12:15 चे 12:30 1:30 2:30 3:30 4:30 व्यवस्थित करून घ्या. नंतरचा आहे आपल्याला काय म्हणते की या आपला 4 नंतर 83 क्रमांकाचा प्रश्न आहे. 83 हा 83 नंबरचा. हे 4 + 44 4 + 44 + 444 + 4444 याच पद्धतीने या श्रेणीमध्ये 9 साखळ्या तयार केल्या आहेत. किती साखळ्या? 9 साखळ्या तयार करा म्हणते. 9 साखळ्या तयार केल्या. 9 साखळ्या तयार केल्या तर जर आपण त्यांची बेरीज केली असता तर दशांश म्हणजे दशांशच्या ठिकाणी कोणता आकडा येईल? एकक आणि दशक. एकक आणि दशक ठिकाणी कोणता? दशांश ठिकाणी. तर दशांश म्हणजे हे एकक सोडा, दशक हा दशांश म्हणजे एकक आणि दशक स्थानचा अंक कोणता येईल? दशक स्थानचा अंक कोणता येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला लक्षात आहे की 9 श्रेण्या केल्या. जसं आपण ही मांडणी घेतो 4 नंतर 44 नंतर 4044 ही अशी जी मांडणी करेल आपण अशा 9 श्रेणी करा. सरळ हे 9 अंक येतील. 9 अशा 9 श्रेणी केल्या तर आपल्याला हे 9 1 2 3 4 5 6 7 8 9 9 गुणिले किती करायला लागेल? 4 4 9 किती होतील? 36. इथं 36 ची किती लिहिलं आपण? 6. इथं 9 श्रेणी आहे. हे 36 ची किती झाले? 6. नंतरच्या वेळेस इथं किती अंक येतील? आपल्याला 8च अंक येतील. किती होतील? 8. हे 8 गुणिले किती करायला लागेल? 4 8 × 32. आता हे 36 ची केले गेले 6. इथं राहिले होते 3. हे 32 + 3 किती घेईल आपण? 35. हे 35 ची इथं किती लिहिले? 5. पुन्हा येतील इथं 3. पुन्हा इथं 3 च्या इथं 7च अंक राहतील. पुन्हा इथे किती राहतील? 7. तर इथे येईल आपला दशक म्हणजे कोणता विचारला? एकक सोडा. एकक म्हणजे 6 येतात. दशक म्हणजे किती येईल? 5. म्हणजे इथं अंक कोणता येईल आपला? 5 हा अंक येईल. 5 हा अंक येते. नंतर मित्रांनो 84 नंबरचा प्रश्न पहा. 84 नंबरचा प्रश्न काय सांगतो? 84 नंबर पहा. ही 84 नंबरचा प्रश्न काय सांगतो? एका मार्गावरील एक आगगाडी अ पासून ब पर्यंत. एका मार्गावरील एक आगगाडी आहे. अ पासून ते ब पर्यंत जाते.
अ पासून ते किती जाते ब, एका मार्गावरील एक आगगाडी अ पासून ते ब पर्यंत न थांबता एका तासात धावते. न थांबता एका तासात, हे 1 तास लागते, एका तासात धावते. आणि त्यावेळेस तिला किती वेळ लागतो, ताशी वेग तिचा 45 असतो. ताशी वेग किती राहतो 45 किलोमीटर वेगाने जाते. 45 किलोमीटर वेगाने जाते किमी पडतो. एके दिवशी ती गाडी मधल्या एका स्टेशनवर थांबली. एके दिवशी समजा इथं आता मध्ये थांबली ती, तर त्यावेळेस मध्ये थांबली, स्टेशनवर थांबली, तेव्हा तिचा सरासरी ताशी वेग हा 36 किलोमीटर झाला. इथं 45 लागायचे, तर मग तिचा किती लागायला, तिला ताशी वेग किती झाला तिचा 36 किलोमीटर झाला. कशामुळे, थांबल्यामुळे 36 किलोमीटर झाला. तर ती गाडी एका तासाच्या प्रवासात किती मिनिटे थांबली असली पाहिजे. किती, आपल्याला इथे लक्षात द्या की 45 तून आपला ताशी वेग किती आला 36, म्हणजे इथं वेग कितीने कमी झाला आपला, हे मायनस करा, कितीने 9 किलोमीटर. 9 किलोमीटरने वेग कमी झाला. तर आपल्याला लक्षात द्या की 60 हे 1 तास म्हणजे किती वाले 60 मिनिटात. 60 मिनिटात आपण 45 किलोमीटर जाते. तर 9 हे वेग कितीने कमी झाला 9 ने. 9 किलोमीटर म्हणजे किती, म्हणजे डायरेक्ट इथे आपल्याला हे उत्तर आपल्याला निघून जाईल. याचा काय करा, तिरपा गुणाकार, हे 60 गुणिले 9 प्रश्नचिन्हासोबत प्लीज संख्येल 5 1 5 9 5 45, 9 1 9 9 5 45 करा. नंतर 5 1 5 उरले 5 2 10 म्हणजे किती 12 मिनिटे. ती किती थांबली असेल गाडी 12 मिनिटे. 12 मिनिटे थांबली असेल. तर याच्यानंतरचा जो काय आहे आपले स्पष्टीकरण, हे उर्वरित स्पष्टीकरण भाग 2 मध्ये पूर्ण होतील मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला आपण हे सराव क्रमांक 2 चालू आहे. हळूहळू जेव्हा पेपर येतील तर तुम्हाला लवकरात लवकर आम्ही पेपर देण्याचा प्रयत्न करत राहील. आणि हा चॅनलला जर याचा बेनिफिट भेटत असेल, याचा तुम्हाला म्हणजे की फायदा होत असेल, तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.